नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे सोमवार. तर माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची वेळ आहे, इथे मी करते स्वयंपाक. तर रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता. पुरण जरा शिल्लक होतं, तर आता म्हटलं चला 2-4 पोळ्या बनवूया. यांचं पण मस्तपैकी सकाळी सकाळी छान असं जेवण झालं. दूध पोळी खाल्ली आणि आता ते ऑफिसला जायला निघाले. तर त्यांची तयारी वगैरे झाली आहे. आणि आता आहे ना, बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ त्याच दिवशी येतात ज्या दिवशी मी व्हिडिओ शूटिंग बनवते ना, त्याच दिवशी आपला व्हिडिओ संध्याकाळपर्यंत अपलोड होतो. चला शारदा, तुला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला, झाली ना तयारी. पाण्याची बाटली घ्यायची. शीट पुसून देऊ का गाडीचा? माती धूळ वगैरे नाही ना? धूळ वगैरे नाही ना? ते बघा, वडाच्या झाडाखाली आतापासून लहान पोरं जमलेत. पोरं बायका पण आल्यात. बाय. आता यांची मस्तपैकी तयारी वगैरे करून दिली आणि आज मी घरीच आहे. आज ऑफिसला गेले नाही. आज मला पूजेला जायचं आहे. तर माझ्या घरातले सर्व कामं आवरले. त्याच्याच नंतर देवपूजा वगैरे सगळी झाली आणि म्हटलं चला आता माझी तयारी करून घेऊया. तर पूजेचं ताट वगैरे सर्वच तयार करून ठेवलं आहे. आणि तुम्ही बघितलंच का आपल्या नागवेलीच्या वेलाला कसे छान असे पानं आले. तर आता तेच मी पानं पूजेसाठी तोडून घेतले. आणि आजची माझी तयारी बघा कोण करून देऊ राहिले. तर माझी लेक माझी तयारी करून देऊ राहिले. तिला म्हटलं नको बाळा, मला जसं येतं ना तसं मी साधं सिंपल मी तयार होते. तर तिचं चाललं होतं का नको मम्मी थांब, मी तुझी तयारी करून देते. तर मग सर्वात आधी साडी नेसले आणि आता आहे ना इथे तिने घेतले मम्मीचा मेकअप करायला. तर म्हटलं जास्त काही करू नको, थोडासा वरवरच कर. पूजेसाठी जायचं होतं पण बाहेर पाऊस सुरू झालाय. तर पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे पूजेला आता जाता पण येणार नाही. तर जरा वेळ मग बाकीचं काही घरातलं जे काही काम असेल ना ते बघते. बघा कसा पाऊस नेमकंच माझं आवरलं आणि पावसाची सुरुवात झाली असं. तर बघा अशी माझी साधी सिंपल आणि अशी छान अशी तयारी केली आहे माझ्या दीदीने. केस असेच ठेवले. केसांचा आंबाडा घालायचा होता पण नाही घातला. तर तयारी करायच्या आधीच पूजेचं ताट सर्व काही व्यवस्थित तयार करून ठेवलं होतं. आता माझी सर्वच तयारी झाली आहे आणि पूजेला जायचं आहे पण बाहेर पाऊस चालू आहे. तर मग दीदीने यांना फोन केला आणि फोन करून दाखवलं का पप्पा मम्मी बघा कशी दिसते. मम्मीची मस्त अशी तयारी करून दिली आहे. तर यांना व्हिडिओ कॉलवर मी कशी दिसते ते दाखवलं आणि ते विचारताय का तू पूजेला जाऊन आली का. तर म्हटलं नाही, बाहेर पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे अजून काही पूजेला गेले नाही. तर मग दीदीने छान असे माझे फोटो वगैरे काढले.
तर इथे ना माझी मस्त अशी पूजा झाली आणि रिमझिम पाऊससुद्धा पडू राहिला आहे. तर ह्या वडाच्या आजूबाजूला आहे ना इतक्या बाटल्या फोडून काचा पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे ना इतकं सावकाश चालायला लागतं आहे का कधी पायामध्ये काच भरेल ना तर सांगू शकत नाही. इतक्या काचा म्हणजे प्रत्येक पावलाखाली काच येते. तर इथे ना रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस ना लोक येऊन बसतात, काही पिणं वगैरे असं काही करतात का काय. बाटल्या फोडून आहे ना इथं सर्व काचा त्याच्यामुळे ना पूजेला आलं वटपौर्णिमेचे का एवढं जपून पूजा करायला लागते का कुठं बसायचं म्हटलं तरी काच टोचल का काय, चालायचं म्हटलं तरी काच टोचल का काय असं होतं. तर खूप भीती वाटते त्याच्यामुळे ना इतकं सावकाश चालायला लागतं आणि वडाला फेऱ्या घेताना पण आहे ना एकदम जपून फेऱ्या घ्यायला लागतात, खाली बघून पाय टाकायला लागतो. तर इथे मस्तपैकी माझी पूजा वगैरे झाली आणि आता भरपूर बायका आल्या आहेत पूजेसाठी. आपल्या नवऱ्यासाठी वडाकडे आता आपल्याला प्रार्थना करायची आहे का 7 जन्मी हाच नवरा मिळो, आपल्या नवऱ्याला चांगलं आयुष्य लाभो. फेरा तुमच्या आरोग्यासाठी, एक फेरा तुमच्या प्रेमासाठी, एक फेरा तुमच्या यशासाठी, एक फेरा तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी, एक फेरा तुमच्या आणि माझ्या 7 जन्माच्या नात्यासाठी. तर अशी मी देवाकडे आणि वडाकडे प्रार्थना केली का 7 जन्मी माझाच नवरा मला मिळो. पूजासाठी खूप बायका जमल्या ना तर खूप मस्त वाटू राहिले. तर सर्वांचे व्हिडिओ वगैरे काढले. आत्ता सध्या पाऊस उघडला, पण मी जेव्हा आले ना तेव्हा पाऊस चालूच होता. तर इथे मस्त अशी आमची सर्वांची पूजा वगैरे झाली, थोडेसे फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि लहान लहान मुलं बघा कसे आंबे, त्याच्याच नंतर पैसे जे काही आपण पूजेमध्ये ठेवलं आहे ना ते घेण्यासाठी ना तिथं असे जमले. तर त्यांना म्हटलं थांबा बाळांनो, तोपर्यंत आमची मस्त अशी पूजा होऊ द्या आणि नंतर तुम्हीच घ्या. पण लहान मुलं ते काही ऐकतात का, आपण थोडंसं नजर अंदाज झालं का ते लगेच उचलायला जातात. तर मग आमची छान अशी सर्वांची पूजा वगैरे झाली. आणि हे लहान लहान मुलं आहे ना वडाच्या झाडाखाली सकाळपासून आहे, कारण वडाचं झाड माझ्याच घराजवळून दिसतं, त्याच्यामुळं मी सकाळीच बघितलं होतं का एवढे लहान लहान मुलं आहे ना घरदार सोडून आणि त्या झाडाखाली बसले आहेत, जे काय आपण ठेवतो ना ते उचलण्यासाठी. आता वडाची पूजा झाली, आता शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. तर ते बघा समोर आपलं घर दिसतंय. तर कसा वाटला वटपौर्णिमा विशेष ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.